सभागृहाने या प्रस्तावावर चर्चा एक बसा 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 ऐकून तर घ्या. ओ कशाला उभा राहिलो असं वाटेल, बसून घ्या, मी बोलल्यानंतर बोला. बसा, असं नाही चालणार. भास्करराव तुम्ही ऐका तर खरं. हो ऐका तर खरं. बसाल का? ऐकायचं नाहीये का? ऐकायचं नाहीये का? या चर्चेला सुरुवात आणि चर्चा सादर केली आदित्य ठाकरेंनी. ते असतील तर त्यांना राईट टू रिप्लाय मी देईन. नियमाच्या बाहेर जाऊन मी राईट टू रिप्लाय देणार नाही. एक मिनिट ऐका. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. असं नाही चालणार. भास्करराव ठीक आहे, एक मिनिट. ऐकून घ्या. बसून घ्या, बसून घ्या, बसून घ्या. अहो मला बोलू द्या. असं काय करता? बसून घ्या, बसून घ्या. खाली बसा, खाली बसा, खाली बसा. सन्मान्य सदस्य भास्कर जाधव साहेबांनी आज इकडे एक हरकतीचा मुद्दा घेतला असं मी समजतो. मला नियमानुसार बसून घ्या. असं नाही चालणार. बस, मी बोलतोय ना. अहो मी बोलतोय, बसून घ्या. मला नियमाप्रमाणे भास्कर जाधव साहेबांनी दाखवून देऊ दे की नियम बाह्य काम कसं होत आहे. राईट टू रिप्लाय जो व्यक्ती चर्चा सादर करतो त्याला राईट टू रिप्लाय असतो. जर का त्या सदस्यांनी सभागृहात उपस्थित राहायचं ठरवलं नसेल तर मी त्याला राईट टू रिप्लाय देऊ शकत नाही. बोला बोला बोला. अध्यक्ष महोदय, परवानगी. बसा, बसून घ्या, बसून घ्या, बसून घ्या, बसून घ्या, बसून घ्या, बसून घ्या. ठीक आहे, आपण ऐकूया. हरकतीचा मुद्दा घेतलाय. मी रुलिंग देईन. मला सन्मान्य सदस्यांनी दाखवू दे नियमाप्रमाणे मी कुठे चुकतोय, मी ते स्वीकारीन. ठीक आहे. अध्यक्ष महोदय, आपण हे सांगितलं की 293च्या प्रस्तावावर ज्या सन्मान्य सदस्यांनी चर्चा उपस्थित केली ते जागेवर असतील तर आपण राईट ऑफ रिप्लाय त्यांना द्यायला परवानगी देतो. ठीक आहे, आपला रूल मला मान्य. पण अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांनी एवढं माननीय अध्यक्ष महोदय, आता सभागृहाचे माननीय उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्र्यांचा, गृहनिर्माण मंत्र्यांचा त्यांच्या प्रस्तावाला रिप्लाय सुरू होता. हा रिप्लाय झाल्यानंतर काही सन्मान्य सदस्य, विशेषतः उबाटाचे सदस्य माननीय भास्कर शेठ जाधवांनी राईट टू रिप्लायचा मुद्दा उपस्थित केला. आपण राईटली पॉइंटेडली जे काही नियम आहेत आपले त्याचा आधार घेऊन जे स्वतः चर्चेला सुरुवात करतात त्यांना राईट ऑफ रिप्लाय आहे हे नमूद करून आपण त्यांना सांगितले की तुम्हाला बोलता येणार नाही. याच्या नंतर सन्मान्य अध्यक्ष महाराज, माझी विनंती आहे सभागृहाच्या वतीनं, आपण आतले जे CCTV आहेत ते CCTVचं फुटेज काढा. माननीय अध्यक्षांच्याकडे बघून जे हातवारे करून ते बोलले, ज्या त्वेषामध्ये ते बोलले, आणि जर रेकॉर्डिंग असेल तर रेकॉर्डिंग काढा. आम्ही इथनं ऐकलंय तुम्ही रिटून कामकाज नेऊ शकणार नाही, तुम्ही मनमानीनं कारभार करू शकणार नाही, हे आम्ही ऐकलंय. माननीय अध्यक्षांच्या बाबतीत अशा पद्धतीचं अवमानकारक वक्तव्य करणं हा माननीय अध्यक्षांचा अवमान आहे नंबर 1. आणि अशा पद्धतीनं एकच मिनिट. आणि अध्यक्ष महाराज, हे झाल्यानंतर अध्यक्ष महाराज, ज्यांनी हा प्रस्ताव सुरुवात केली ते उबाटाचे दुसरे सदस्य हे सगळं झाल्यानंतर सभागृहामध्ये आले.
सभागृहामध्ये आले आणि ते म्हणायला लागले की धाडस लागतं बोलायला. आम्ही त्यांना म्हटलं तुम्ही जर ऐकलं असतं तर तुम्हाला राईट टू रिप्लाय होता. पण माझी दुसरी विनंती आहे, उभाटाचे सदस्य मान्य आदित्य ठाकरेंचे सुद्धा सीसीटीव्ही फुटेज जे आतमध्ये आहेत, त्यांनी जे हातवारे केले, समोरच्या वाकड्यांकडे बघून जे त्याने इशारे केले, ते सुद्धा विधानसभेच्या नियमात बसणारे नाहीत. त्यामुळं माझी विनंती आपल्याला आहे, आपण स्वतः या दोन्ही सन्मान्य सदस्यांचे व्हिडिओ फुटेज सभागृहामधले तपासा. ते जे बोललेत तुमचे समोर बसलेले जे लोक लिहून घेतात त्यांनी सुद्धा कदाचित त्यांनी जर कानाला मशीन लावले, त्यांनी जर ऐकलं असेल तर त्यांची सुद्धा माहिती घ्या. पण माननीय भास्कर शेठ जाधवांनी आपल्याकडे जे हातवारे केले, एक तर त्यांनी आपली माफी मागितली पाहिजे, नाही माफी मागितली तर त्यांना निलंबित केलं पाहिजे. आणि उभाटाचे सदस्य आदित्य ठाकरेंनी जे हातवारे केले, जे इशारे समोरच्या बाकाकडे बघून केले, जी दमदाटी करायचा प्रयत्न केला, जे अर्वाच्य शब्द वापरले, हे सगळं रेकॉर्डवर आपण तपासून बघा आणि त्यांच्यावर सुद्धा आपण कारवाई करा. ही सभागृहाची आपल्याला विनंती आहे.